नमस्कार, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धकार. मी आपला नितेश आपलं स्वागत करतो. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी 2020 चा पूर्व परीक्षेचा पेपर आणि त्यातले गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न. तर वेळ न दवडता सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न बघा. प्रश्न काय? प्रश्न चिन्ह स्तंभाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंबंध स्तंभ ओळखा. बघा, 3 कॉलम दिलेत आणि त्याच्यावरून आपल्याला चौथा कॉलम ठरवायचा आहे. मित्रांनो, याच्यामध्ये काय लॉजिक लागलंय हे समजा. बघा, हे 5 आहे, 2 6 3 यांची आपण करूया बेरीज. 5 आणि 2 7 आणि 6 13 आणि 3 16, 4 आणि 6 10 आणि 4 14 आणि 5 19, 6 आणि 4 10 18 आणि 4 22. बघा, याच्यामध्ये 16 नंतर 19 झाले, 19 नंतर 22 झाले, म्हणजे +3 वाढत गेले. समजते? मग 22च्या नंतर काय यायला पाहिजे मित्रांनो? 25 यायला पाहिजे. मग खाली दिलेले जे ऑप्शन आहेत 4 1 1 2 3 4 याच्यामध्ये दिलेल्या अंकांची बेरीज 25 कोणाची येते ते आपण चेक करू. शेवटीपासून करूया. 4 आणि 8 12 आणि 6 18 आणि 6 24 येते. 4 आणि 5 9 6 15 आणि 4 19 येते. 5 आणि 6 11 आणि 4 15 आणि 8 23 येते. आणि 5 आणि 8 13 13 आणि 6 18 18 आणि 13 आणि 6 19 आणि 6 25. मग बघा, 25 कोणाचे? तर ऑप्शन क्रमांक ए याची बेरीज केली तर आपल्याला मिळते 25. मग आपलं काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. समजते? जर अजून दुसऱ्या प्रकारचं आपल्याला लॉजिक लागत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा, आपण त्यानुसार सुद्धा सांगूया. नमस्ते. चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. हा मोठा प्रश्न आहे, आपल्याला वाचायचा आहे. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत खल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्द जोडी व शब्दसमूह जोडी निवडा. म्हणजे खाली एक वाक्य दिले आणि त्याच्यामध्ये एक रिकामी जागा दिली, त्याच्यावर त्या रिकामी जागेत येणारे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन मधून काढायचं. मित्रांनो, रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची टिंबटिंब मनस्थिती विसंगत वाटत होती. मग कोणती त्याची मनस्थिती अशी विसंगत वाटत होती? कोसळल्या. बाजार काय केलाय? बाजार कोसळलाय. मग कोसळल्यावर एकतर काय होतं मित्रांनो? कोसळल्यावर आनंद होतो का ते सांगा मला. ह्याचा कीवर्ड आहे कोसळला. मग कमजोर आणि भकास आपल्याला विसंगत पण पाहिजे, म्हणजे आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द ऑप्शन मध्ये आले पाहिजेत. मग कमजोर आणि भकास हे समहाव सम काइंड एकाच अर्थाचे शब्द आहेत. सांत्वना पलीकडची आणि उपरोधिक त्याला आपण गृहीत धरूया. आशावादी आणि आनंदी. आशावादी आणि आनंदी हे विरुद्ध अर्थात हे ऑप्शन येऊ शकतं. कमजोर आणि उपरोधिक हे पण दोन्ही शब्द एक समान अर्थाचे आहेत, म्हणजे हे येणार नाही, हा येणार नाही. आता हा अवघड प्रश्न म्हणून परत एकदा वाचूया. अवघड शब्द दिलेत म्हणून वाचायचे आपल्याला. सांत्वना पलीकडची आणि उपरोधिक. बघा, सांत्वन आणि उपरोध हे जवळपास समान अर्थ, जवळजवळ एकच कॉन्टेक्स्ट निघतो शब्दांचा अर्थ आपण बघायला गेला तर तो निघू शकतो, म्हणून हे सुद्धा उत्तर नाही. म्हणून आपलं उत्तर आहे आशावादी आणि आनंदी. आशावादी आणि आनंदी. आशावाद म्हणजे काय? त्यांनी आशा पकडली आणि काय आनंदी पण झालाय. मग आनंदी कसा असू शकेल? आशावादीमध्ये 2 ऑप्शन येतात. आशामध्ये एकदा गुड होईल किंवा बॅड होईल, आणि आनंदी म्हणजे तर हॅपी. म्हणून याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 आशावादी आणि आनंदी. आता बाजार कोसळलाय म्हणून आनंदी असू शकतो का? तर नाही, म्हणून हे विसंगत आहे मित्रांनो. बरोबर, म्हणून हा कीवर्ड आहे आपला कीवर्ड, आणि याच्यावरून आपल्याला ऑप्शन काढले आपण. ऑप्शन क्रमांक 3 आशावादी आणि आनंदी. समजतंय? चला पुढच्या प्रश्नाकडे. बघा, हे तोपर्यंत इग्नोर करा. 3 क्यूब काढलेत, हे मी तुम्हाला समजवण्यासाठी इथं 3 क्यूब काढलेत. अगोदर प्रश्न वाचून घेऊया. हे डायग्राम त्यांनी अगोदरच दिलेली आहे. 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 आणि 6 दिलेत, म्हणजे हा क्यूब आहे आणि 1 ते 6 अंक दिलेत. हे असं दिले 1 2 6. आता बघा, 1 ते मी लिहितो 1 2 आणि 6. आता काय म्हटलंय? आता इथून आपल्याला सुरू झालं नेमका प्रश्न. 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही, म्हणजे 1चा विरुद्ध पृष्ठ हा येतो आणि 6चा विरुद्ध पृष्ठ
हा येतो. मग 3 जर इथं नसेल तर 3 नक्कीच ह्या 2च्या जो पाठीमागे हा पृष्ठ आहे त्याच्यावरती असेल, हे तर मला समजलं. मग आता पुढचं वाचायचंय. आणि 4 ही 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. 4 ही 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. मागचं तर मला कळालं 3. 6च्या विरुद्धावर 4 नाही म्हणजे नक्कीच तो 4 ह्या 1 जो पृष्ठ आहे त्याच्या ऑपोजिट साईडला जो खालचा आहे त्याला असणार आहे हा 4. मग उरलं काय? 1 2 3 4 5 म्हणजे हे 5 उरलं. म्हणजे बघा मी इथं काढून दाखवतो तुम्हाला की 1 2 हे समजतंय तुम्हाला? दिसतंय 1 2 मागचा 3 हा 4 आणि हा 5 आणि हा 6. बघा जर एक ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील अशा रीतीने हा घन फिरवला. आता हा घन फिरवायचा आपल्याला, रोटेट करायचा आहे. 1 वरती तसंच ठेवायचंय आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आत्ताच्या 2 समोरच्या असलेल्या पृष्ठाच्या जागी आणले. आता जे 6 आहे का ते इकडे आणायचे. मग काय होणार आहे बघा, 6 इकडे आलं तर इकडे काय जाणार 2, पाठीमागे येणार 5 आणि इकडे येणार 3. वरती आहे तसं 1 आणि खालती आहे 4. बरोबर ना? आता 6 जे आहे ते कधी कुठं आले? जे 2च्या जागी आपलं 6 आले. अशा प्रकारे आपण असा क्यूब फिरवला ना. तर समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या आली? उजव्या पृष्ठावर कोणती संख्या आली मित्रांनो? 3. सोपं आहे. या क्यूबची आपल्याला गरज सुद्धा पडली नाही. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे 3 आलं. समजतंय? तसं तर याच्यावरून पण समजलं असतं तुम्हाला. एकदम सोपं आहे पण एकदम अजून विस्तृत प्रमाणात समजावण्यासाठी मी हे क्यूब काढले होते तुम्हाला. समजतंय? जायचं पुढं. चला तर मग पुढचा प्रश्न बघा. सोबतचा पारदर्शक कागदाचा तुकडा एक्स अभ्यासा हा दिलाय म्हणजे हा आहे आपला एक्स आहे आणि तो वापरून तयार केलेली घडी निवडा. बघा आता मला घडी निवडायची आहे. मग घडी कुठं निवडली बघा ह्यांनी, समजा आपण घडी निवडले या ठिकाणी, दिसतो का तुम्हाला? या ठिकाणी आपण घडी निवडली म्हणजे बघा असं ही घडी इथं इथं येणार आहे सगळी. म्हणजे ही ही अशी फोल्ड केली, परत ही अशी फोल्ड केली, परत ही अशी फोल्ड केली आणि परत ही अशी फोल्ड केली. म्हणून सगळ्या घडी जी आणली ना ते आपण इथपर्यंत आणली. बघा पहिल्यांदा इथलंच आपण चेक करू. हा जो बाण आहे ना, हा जो बाण हे मी मोठं काढतो जरा. बघा मी मोठा त्रिकोण काढतो म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. बघा हा जो आहे तो इथं असंच राहील, पण ही जेव्हा घडी इकडे येईल तेव्हा काय होईल बघा, हे बाण हा असा येईल आणि हे जे चांदणी आहे ते इथे येईल. बरोबर, एवढं तर आलं. बरं आपण आता ऑप्शन इलिमिनेट करूया पहिल्यांदा. बघा हा ऑप्शन इलिमिनेट झाला, इथं असा बाण यायला पाहिजे होता, हा गेला. अजून कोणता गेला? हा सुद्धा गेला बघा. उरले 2 ऑप्शन. आता हा जो आहे, हा जो अँगल तो घडी घातल्यानंतर बघा असा येईल. कुठं आहे का? हा दोन्ही मध्ये आहे, ठीक आहे. आता हा जो चंद्र आहे अर्धा, तो इकडे आल्यावर काय होईल? असा होईल आणि परत इकडे आल्यावर काय होईल? असा येईल. पटतंय बघा, म्हणजे हा चंद्र आहे ना असा येईल. चंद्र सुद्धा दोन्ही मध्ये आहे. हे झालं, हे झालं. आता उरलं काय? फक्त हा स्टार उरला, सॉरी हा अर्धगोल उरला जो साइडनी अर्धा काळा आहे अर्धा पांढरा आहे. मग तो इथं तो इकडे घडी घातल्यानंतर काय होणार आहे? इकडे येणार आहे, हा असाच येणार आहे, इथं पांढरा इथं काळा असणार आहे. इथं जेव्हा घडी घालेल तेव्हा असा येणार आहे, इकडला भाग काळा येणार आहे, इकडला पांढरा येणार आहे. आणि जेव्हा असा घडी घालणार तेव्हा या साईडने काळा येणार आहे आणि ह्या साईडने पांढरा येणार. म्हणजे शेवटी या साईडने काळा आणि या साईडने पांढरा येणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा इथे मिळतं आपल्याला, या साईडने काळा या साईडने पांढरा. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4. समजते? ओके, चला मग पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न वाचायचा आपल्याला. आता प्रश्न जरा लेंदी दिलाय, तुमचा टाइम वेस्ट करण्यासाठी दिलेला हा प्रश्न आहे. वाचूया आणि यातले कीवर्ड शोधूया. बघा
पूर्णतः वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा. म्हणजे मॉडर्न पोरं म्हणजे आत्ताची जी पिढी आहे ते मतदान करत नाहीत, म्हणजे मतदानाला लागलेली उतरती कळा. प्रामुख्याने निवडणुकांत मतदात्यांच्या संख्येला लागलेल्या ओटीचे कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. म्हणजे त्यांची मॉडर्न जी जीवनशैली आहे त्याच्यामुळे काय होतंय, त्यांचा मतदान करण्याकडे रोख नाहीये. त्याच्यामुळे मतदानांची जी संख्या आहे, मतदात्यांची संख्या आहे, ती कमी होत चालली. तिथपर्यंत आलो. आता बघा, वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. हे त्यांनी म्हणजे हे गृहीतक दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचे. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदारांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असं म्हणता येणार नाहीत. याचा अर्थ काय? समजा 4 लोक आहेत, 1 2 3 4. याच्यामधले हे जे 2 तरुण पोर आहेत ना, यांनी मतदानच केलं नाही, आणि हे जे वयस्क लोक होती यांनी मतदान केलं. आता हे 2 उमेदवार होते, एकाने काय केलं, ह्याला मतदान दिलं आणि एकाने ह्याला मतदान दिलं. असं नको, दोघांनी पण काय केलं, याला मतदान दिलं, म्हणजे हा निवडून आला, बरोबर. पण याला अधिकार काय भेटला की ह्या चौघांवर पण याची सत्ता राहणार आहे. मग ह्यांना सत्ता नकोय, यांनी मतदानच केलं नाही तरी पण याची सत्ता राहणार. म्हणजे बहुसंख्यांची इच्छा निर्देशित होत नाहीये याच्यामध्ये, अशा प्रकारच्या निवडणुकामध्ये. आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असं म्हणता येणार नाही. अशा स्थितीला आपण पोहोचण्याची शक्यता आहे. तर पुढे वाचायचंय. लोकांच्या इच्छेची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक हा शब्द आहे, निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचं आहे. तर ही जी युक्तिवाद आहे याच्यातली वरील युक्तिवादावर त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. त्रुटी पर्याय शोधायचा आहे का, यातली त्रुटी कोणती, युक्तिवादातली त्रुटी काय आहे तर वाचूया. निवडणूक ही सर्व लोकशाही देशांत शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित केलेली एकमेव प्रक्रिया आहे. एकमेव असं वर्ड केवळ ही अतिशयोक्ती दर्शवते मित्रांनो. असे ऑप्शन कधीच बरोबर नसतात, हे लक्षात ठेवायचं. निवडणुकीत मतदान करण्याची तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटात सामील होण्याची शक्यता अधिक असते. असं सुद्धा मित्रांनो काही नाहीये, असं होणार नाही. मतदान करावं लागेल, मतदानाची त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होईलच, आणि हे अशा प्रकारचे दुसरा मार्ग अवलंबणार नाहीत, म्हणून हे नाही. पुढचं, दुरुस्त निवासी स्थानामुळे महाजालाद्वारे व पोस्टाद्वारे पर्याय वापरण्याची समस्या येण्याची शक्यता आहे. सध्या तरी असं आपल्याला वाटत नाही की समस्या येण्याची शक्यता आहे. व्यवस्थित चालू आहे. आता जर इलेक्शनचा रिझल्ट बघितला आपण तर याच्यामध्ये पोस्टल मतदान केलेल्यांची संख्या सुद्धा चांगली होती, आणि ते मोजण्यासाठी किंवा ते मतदान करण्यासाठी कुणाला सुद्धा त्रास झालेला नाहीये. हे सुद्धा ऑप्शन मला चुकीचं वाटतंय. शेवटचा, ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. हा ऑप्शन सगळ्यात बरोबर आहे. म्हणून हे वरचे जो युक्तिवाद दिले त्यातली ही त्रुटी आहे. पर्याय शोधणे गरजेचे आहे, पण इथं ते तरुण आहेत आणि ते पुढे जाऊन मतदान करतील, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आता बघा, आता हे मला वाटते, पण तुम्हाला वाटते का हे मला माहित नाही. एका दुसऱ्याला पण असं हेच पर्याय बरोबर वाटेल असं सुद्धा नाही. आणि हा आहे आपल्या आयोगाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 4. पण तुम्ही मित्रांनो, मला वाटते त्रुटी काय, तर याच्यामध्ये हे वरचे 1 2 3 पर्यायापैकी पण येऊ शकतं. हे आपलं गृहीतक असतं की अतिशयोक्ती आहे बाबा, हे नसू शकतं, दुसरं हे नसू शकतं, तिसरं हे नसू शकतं. पण आयोग, तुम्हाला माहिती आहे, आयोग हा सर्व गुण संपन्न असतो. तो देईल तेच आपल्याला म्हणावं लागतं, आणि त्याच्यानुसारच आपले मार्क काउंट होतात. पण तरी पण आपण प्रयत्न करूया की आपली विचारशैली, आपलं लॉजिक डेव्हलप करण्याचा, ज्याच्यामुळे आपण आपली पॉसिबिलिटी वाढवूया की उत्तरापर्यंत सर्वात मॅक्सिमम पॉसिबिलिटी उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल, समजते. आणि अशा प्रकारचे मोठे प्रश्न असतात ना, शक्यतो चुकतात लोकांचे, कारण की हे काय सांगतायत ना, आयोग वगैरे काय सांगतं, काय करू शकतं, आणि एवढा मोठा प्रश्न वाचण्यात बहुतेक खूप वेळ जातो, आणि मोस्टली विद्यार्थी स्किप करू शकतात हा प्रश्न. समजतंय? बस झाली याच्यावर चर्चा. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, छान प्रश्न आहे. याच्यामध्ये एक फक्त खोच आहे, ती लक्षात यायला पाहिजे, मगच आपल्याला प्रश्नाचं उत्तर निघतं. बघा, दक्षिणेकडे तोंड असलेले 5 व्यक्ती ABCDE आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 5 व्यक्ती MNOPQ 2 समांतर रांगामध्ये बसले. चला मानून घेऊया, ह्या 2 समांतर रांगा आहेत.
हे तुम्हाला हा हे अशा प्रकारे व्यक्ती बसलेत, कारण की समोरासमोर तोंड केलेत. हा यांचा इकडून गेलं तर हा डावा हात येतो आणि हा उजवा हात येतो. इकडून जर बघितलं आपण तर हा उजवा हात येतो आणि हा डावा हात येतो. हम्म? तर काय काय याच्यामध्ये ए बी सी डी ई आणि याच्यामध्ये काय एम एन ओ पी क्यू अशा प्रकारे येऊ शकतं, पण एक असंच क्रम नाही असं सांगितलं त्यांनी पुढं. एम एन ओ पी क्यू. आता प्रत्येक एक एक कंडिशन लावायची आणि सोडवत जायचं. ई हा ओच्या समोर आहे, जो एमच्या उजवीकडे लागून आहे. आता बघा, हे 2 लाईन काढतो. ई ई हा ओच्या समोर आहे, इथं ई आहे, इथं ओ आहे आणि ओच्या समोर आहे जो एमच्या उजवीकडे आहे, म्हणजे हा इथे एम असेल, त्याचा उजवा हात म्हणजे ओ असेल. ही एक कंडिशन झाली. सी आणि एन हे एकमेकांच्या समोर कर्ण रेषेत आहे. हे सगळ्यात पोच होती या प्रश्नाची, जे कोणाला लवकर समजले असेल शक्यता कमी आहे. कर्ण म्हणजे जर आपण याचा एक रेक्टँगल बनवला तर त्याचा कर्ण कसा असणार आहे, असा असणार आहे, बरोबर. म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 कर्ण एक असा असू शकतो किंवा म्हणजे असा असू शकतो किंवा असा असू शकतो. आपण कन्सिडर करूया की सी आणि एन हा कर्ण असा आहे. आता ही दुसरी कंडिशन झाली. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे, आता वरती बघा, बी बी हा डीच्या डावीकडे म्हणजे असं तो क्यूच्या समोर आहे, म्हणजे बीच्या समोर क्यू आहे. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे, क्यूच्या समोर आहे, क्यूच्या समोर आहे. आणि एम हा रांगेच्या एका टोकाला आहे, एम हा रांगेच्या एका टोकाला आहे, म्हणजे कुठल्या टोकाला असू शकतो मग हा हा या टोकाला असू शकतो. पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, डावीकडे म्हणजे इकडं, पी क्यूच्या डावीकडे मग इकडं, जो डीच्या समोर आहे, म्हणजे हे कंडिशन याने फुलफिल झाली. चला तर मग काढून घेऊया. आता आपलं सगळं इकडं ठोकता इकडं सगळं मांडून घेऊ आपण. बी बी पी क्यू, अजून कोणती कंडिशन, ई ओ एम, हे कंडिशन आपल्याला मांडायची. जर आता पुढचं पहिल्यांदा हे आपल्याला हे पहिल्यांदा सोडवायचं. अजून एक कंडिशन राहिली, सी आणि एन हे समोर कर्णरेषेत आहेत. बी हा डीच्या डावीकडे लागून आहे, तो क्यूच्या समोर आहे. पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, तो डीच्या समोर आहे. आणि एम हा एका टोकाला आहे, मग पी क्यू एम ओ, हा एम जो आहे याच्या साईडला ओ असणार आहे आणि याच्या पुढे व ई असणार. का तर याच्यावरतून बघा. ओके, आता इकडे 2 राहिले आणि वरती 3 राहिलेत. मग आता हे सांगू शकतो मी डी बी पी क्यू आणि उरलेलं काय उरलं, याचं वरचं ए उरलं, बरोबर. तर आपलं ऍक्च्युअल लाईन आली सीई डी बी ए एम ओ पी क्यू एन. मेक शुअर तर आपण सगळ्या कंडिशन घेतलेल्या आहेत. मी पहिली कंडिशन लावली, मग ही दुसरी कंडिशन लावली आणि उरलेलं जे आहे ते मी ए लिहिलेलं आहे. आता इथं संपत नाही प्रश्न आपला. आपला प्रश्न काय, बी हा ईच्या जागेवर गेला, बी हा ईच्या जागेवर गेला आणि ई हा क्यूच्या जागेवर गेला, म्हणजे बी जो आहे का तो इथं गेला. सेपरेट काढू का मी इरेज करतो अगोदर.
बघा बी हा इथं इथं ई होता ना, त्याच्या जागी बी आला. बी आणि बीच्या जागी ई गेला आणि क्यू हा बीच्या जागेवर गेला. बरोबर, क्यू हा ई हा क्यूच्या जागेवर गेला आणि बी हा क्यूच्या जागेवर आला. मग आता बघा, हा क्यू आहे तो इथं गेला आणि हा ई आला तो इथं आला. तर ओच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती असेल बघा. डावीकडून दुसरी म्हणजे ही ओच्या समोर आहे बी, डावीकडे म्हणजे ही पहिली आणि ही क्यू आहे आपली दुसरी. ऑप्शन क्रमांक 1 क्यू. किती कन्फ्युजन दिले बघा. पहिल्यांदा उत्तर काढायला मरमर केली आपण, हे तेव्हा आपल्याला हे असलं मिळालं, त्यांचा क्रम मिळाला. परत म्हणते की बीच्या जागी ई ठेवा, ईच्या जागी बी ठेवा, परत बीच्या जागी क्यू ठेवा, क्यूच्या जागी बी ठेवा, आणि परत ओच्या समोरील जो वर्ड आहे जो की बी गेलेला आहे त्याच्या डावीकडून दुसरी व्यक्ती आपल्याला शोधा. मग दुसरी व्यक्ती काय येते? क्यू येते. बापरे, जमलंय का कुणाला एवढ्या कमी वेळात? चला, असं लॉजिक आहे बघा एकंदरीत. काय आयोगाने ठरवलं ना मग ते लागते आपली बरोबर. समजते? थोडं निवांत जावा, हा क्वेश्चन नीट वाचा. मी दिलेलं एक्सप्लेनेशन हे स्लोली घ्या, थोडी समजून जसं पचते तसं हळूहळू चला पुढं, आणि मग तुम्हाला समजेल याचं बरोबर लॉजिक काय आहे. कारण की मी पण विचार करतो की तुम्हाला किती सोप्या भाषेत समजून सांगू, म्हणून थोडा पॉज घेतला. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. परत एकदा लॉजिक, परत एकदा टाइम आपला वेस्ट घालवायचा आहे. वाचूया. खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारे दोन कारणे आर फर्स्ट अँड आर सेकंड म्हणजे दिलेली आहेत. विधानासंदर्भात कारणाचे उपयोजन करून उत्तर शोधा. विधान दिले, हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणात दुरुस्त खरेदी करतात. कारणे दिलेत, दोन कारणे दिलेत, R1 R2. लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात आणि हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. बरं, टेली शॉपिंग करतात. तुम्ही टीव्ही चालू केला, कुठलं तरी एक चॅनल असतात बघा, त्याच्यावरती चालू असतं लीजिए इसके साथ ये फ्री मिल रहा है, इसके साथ ये फ्री, अभी फोन कीजिए आपको 10% डिस्काउंट, 50% डिस्काउंट. त्याला टेली शॉपिंग म्हणायचं. मग टेली शॉपिंग का करतात लोक? तर याचं कारण लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात आणि हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. आता संभवनीय कारण, मोस्ट प्रोबॅबल रिझन काय असू शकतं? लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन बघतात का? एवढा वेळ आहे का लोकांना? एवढा लोकांना वेळ नाही, पण जे लोक पाहतात मोठ्या प्रमाणात, हा कीवर्ड आहे, मोठ्या प्रमाणात लोक पाहत नाहीत. जे कीवर्ड आहे तो आहे की हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. तुम्हाला वेळ मिळत नाही तेव्हाच तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता की जाता तुम्ही बघता, अरे हे मला समजा मला एखादा माऊस घ्यायचा आहे किंवा कीबोर्ड घ्यायचा आहे, मी जातो दुकानात, 4 दुकानात फिरून येतो, मग त्यातून कुठे मला स्वस्त मिळेल हे बघतो आणि मग चूज करतो माझं आवडतं मॉडेल. तुम्ही असं करत नाहीत ना. तुम्ही काय करता? डायरेक्ट अमेझॉन आणि फ्लिपकार्ट उघडता, त्यातून मागवता. तुम्हाला माहिती आहे, शुअर आहे तुम्ही की हे टेली शॉपिंग किंवा ऑनलाईन शॉपिंग हे तुम्हाला स्वस्तातले स्वस्त ऑप्शन प्रोव्हाइड करतात. ते तुम्हाला बाहेर जायला तरी महागच पडतील. म्हणून हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. हा मोस्ट प्रोबॅबल आन्सर वाटतं याच्यापेक्षा. मग काय की संभवनीय कारण फक्त R1 आहे, R2 नाही, हे चुकलंय. संभवनीय कारण फक्त R2 आहे, R1 नाही, हे बरोबर आहे. पूर्ण वाचूया. संभवनीय कारण दोन्ही नसून नाही, यातलं एक आहे. संभवनीय कारण R1 ही नाही आणि R2 ही नाही, हे पण चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याला जे बरोबर आपण कन्सिडर केलं होतं तेच उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणून हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही, म्हणून हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणात दुरुस्त खरेदी करतात, म्हणजे टेली शॉपिंग करतात. पटतंय मी सांगितलेलं? पटायलाच पाहिजे, कारण की आयोगाने दिलेलं हेच उत्तर आहे मित्रांनो. समजते? चला पुढचा प्रश्न घेऊया. कधी कधी एवढं खूप अवघड टाकलेले प्रश्न असतात, आयोगाला सुद्धा माहिती आहे की पोरं हँग होऊन जातील, म्हणून हे कधी कधी सोपे प्रश्न टाकतात, म्हणजे तो कव्हर करायला पोरांना. काय प्रश्न? प्रसाद काय केलं प्रसादने? प्रसाद इथं आहे, याचा हात उजवा हात आहे, डावा हात आहे, हा पॉइंट आहे. घरापासून, इथं घर होतं त्याचं, घरापासून निघाला उत्तरेकडे त्यांनी, उत्तर दिशा, सर उत्तर माहित नाही ना, सांगतो ना, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, 8 किलोमीटर प्रवास केला, मग उजवीकडे वळला. उजवा हात कुठे आहे? या साईडला. 8 किलो 5 आला.
हे 8 झालं. उजवीकडे 5 नंतर पुन्हा उजवीकडे वळला, उजवीकडे परत एकदा वळायचं त्याला. किती करणार उजवीकडे वळून परत 4 किलोमीटर प्रवास केला. नंतर पूर्वोक्त या साईडला 3 किलोमीटर प्रवास केला आणि नंतर शेवटी तो डावीकडे वळला. आता डावी साईड याचं तोंड पुढे, डावीकडे वळला. किती केला प्रवास त्यांनी? 2 किलोमीटर प्रवास केला. 2 किलोमीटर प्रवास केला आणि मग तो घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे हे आपल्याला काढायचं. आता मी थोडी नीट डायग्राम काढतो, आपल्याला दिशा वगैरे कळाली. बघा तुम्हाला समजायला मी काढलं होतं, आता आपण व्यवस्थित काढूया. आपण ट्रायंगल शोधतोय, थोडं सहन करा त्रास, आपण ट्रायंगल काढू व्यवस्थित. ती आपली ओरिजिनल डायग्राम. मग आपण काय करू, सगळे डॉट्स आहेत तो जोडून घेऊया. हा पॉइंट आहे इथं, लक्षात घ्या. बरं, काय केलं त्याने? 8 किलोमीटर गेला, परत 5 किलोमीटर, परत 4 किलोमीटर, परत तो पूर्वेकडे 3 किलोमीटर आणि परत डावीकडे वळला 2. मग आपल्याला हे जे अंतर आहे, आता मी नाव देतो A, B, C, D, E, F, G आणि H. मग तो घरापासून जिथं A नाव होतं घर आणि तो सध्या G या ठिकाणी आहे, तर हे अंतर किती काढायचं आपल्याला? बरोबर, मग पायथागोरस वापरायचं आपल्याला. हे 2 आहे, हे किती अंतर असणार आहे? बघा, हे 2 जर असेल किंवा हे 4 असेल तर हे अंतर किती असणार आहे? हे सुद्धा 4 असणार आहे. हे किती असणार आहे? हे सुद्धा 4 असणार आहे. हे 3 असतात. हे टोटल किती असणार आहे? हे 3 आणि हे सुद्धा 5, म्हणजे हे टोटल असणार आहे 8 आणि हे टोटल असणार आहे मित्रांनो 6. काटकोन त्रिकोण 6, 8. हा एक्स किती आहे बघायचं आपल्याला. पायथागोरस वापरूया. एक्स स्क्वेअर बरोबर 6चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर किती? 36. 8चा स्क्वेअर किती? 64. 36 अधिक 64 झाले 100. एक्स स्क्वेअर आलं 100. वर्गमूळ घेऊया. एक्स बरोबर आलं 10. म्हणजे हे जे टोटल अंतर आहे इथून ते इथपर्यंत हे आले 10 किलोमीटर. म्हणजे तो घरापासून किती किलोमीटर अंतर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. उत्तर आहे आपलं 10 किलोमीटर. समजते? म्हणजे हे हा भाग आहे की तुम्हाला तुम्ही जरी डायग्राम काढली तरी तुम्हाला त्या प्रपोर्शन मध्ये डायग्राम काढावे लागेल. 8च्या निम्म 4 तसंच काढायचं. आता घरा फिरवायचं नाही हात किती मोठं, तुम्हालाच कळणार नाही परत घरापाशी कसा पोहोचणार आपला प्रसाद. हो समजे? चलो आगे जाते. बघा हा मस्त प्रश्न आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आपल्याला शिकायचे व्यवस्थितपणे. समजतं? चला प्रश्न वाचा. ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थ A B C D टोटल किती आहेत? 6200. अतिप्रिय रंगाचे सर्वेक्षण केले. बी खेड्यात 50% लोकांना लाल हा अतिप्रिय रंग आहे. बी हे जे खेड्यात आहे त्याच्यामध्ये, एक मिनिट थांबा, टोटल 6200 आणि बी खेड्यातील 50 लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा बी खेड्याची लोकसंख्या काढू. बी खेड्याची लोकसंख्या. बी खेड्याची लोकसंख्या काढताना काय करावं लागेल? बी खेड्यात आहेत 23% लोक. 23% म्हणजे 23 भागिले 100. कशाच्या? टोटल लोकसंख्या किती आहे? 6200. 2 कॅन्सल झाले. 23 गुणिले 62 याचा गुणाकार करूया आपण सेपरेट. 3 2 6 3 6 18 0 2 4 बेसक्क 12 6 12 हातचा 4 आणि 1 किती झाले? 1426. पुण्यातील फक्त 50% लाल रंग आवडतो.
50% लाल रंग, म्हणजे किती झालं? मग मला बी चा हाफ करावा लागेल. 1424, 1426 भागिले 2, बेसत्ती 14, बेक बे बेत्रिक 6, 613 लोकांना लाल रंग आवडतो. तर इतर खेड्यातील किती लोकांना तोच अतिप्रिय रंग आहे? आता बघा, मला लाल हा जो 20% लोकांना आवडतो. अगोदर 20% लोकसंख्या काढावी लागेल मला. 20% कशाच्या? परत एकदा 6200च्या 20%, 20/100. उत्तर आलं 62 गुणिले 20. 62 म्हणजे किती झाले? 1200, 124, 62 2 124 आणि 1240. तर 1240 हे सगळं खेडेगाव मिळून, सगळ्या खेड्यातले लोक मिळून लाल रंग आवडणारे लोक आहेत 1240. आणि फक्त बी या खेडेगावात राहणाऱ्या जे 50% लोक आहेत त्यांना आवडलेला लाल रंग म्हणजे 713 लोक. मग आपल्याला इतर खेड्यातले लोक काढायचं म्हणल्यावर काय करावं लागेल? सगळ्या खेड्यातले मिळून लोकांना आवडणारा लाल रंग म्हणजे 1240 लोकांना, त्यातील मला वजा करावं लागेल बी या खेड्यातील निम्म्या लोकांना जे लाल रंग आवडतो ते 713. यातील मला वजाबाकी करावी लागेल. मगच मला इतर खेड्यातील लोकांची संख्या मिळेल ज्यांना लाल रंग आवडतो. 0तनं 3 गेले 7, हातचा आला 1, 4तनं 2 गेले 2 आणि 12तनं 7 गेले 5. उत्तर आले 527, ऑप्शन क्रमांक 2. समजते का? बघा, पहिल्यांदा मी पूर्ण खेडेगावातील लोकसंख्या काढली, लाल रंग आवडणारे जे 20% होती, म्हणजे 6200च्या 20% काढली, ती आली 1240. आता परत त्याच्या अगोदर आपल्याला काय दिलं की बी हे खेड्यातल्या लोकसंख्या त्याच्यातल्या निम्म्या लोकांना लाल रंग आवडतो. मग निम्मी लोक काढायचे, मला पहिल्यांदा बी या खेड्यातील टोटल लोकांची लोकसंख्या काढावी लागेल आणि मग त्याची निम्मी करावी लागेल, जी आलेली आहे 713. मग टोटल मायनस 713 केलं तर मला 527 लोक मिळतात. ही 527 लोक म्हणजे कोणती? की जे की बी सोडून इतर खेडे जे उरलेले आहेत ए सी डी याच्यामधील कुणाकुणाला लाल रंग आवडतो त्यांची लोकसंख्या म्हणजे काय आलेली आहे? 527. बरोबर, जायचं का पुढं? चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 28 मीटर व्यास आहे कशाचा? 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान आहे. आता हा जो आहे का, हा मी काढलाय तुम्हाला समजून सांगायला. इथून ते इथपर्यंत, म्हणजे समजा मी याला म्हणतो ए आणि हा आहे बी, याचा व्यास आहे टोटल 28 व्यास, म्हणजे हा ए बी आणि हा याचे जे सेंटर आहे, याचा जो मध्य बिंदू आहे तो ओ पकडलाय मी, तो आहे 28. म्हणजे डायमीटर आले 28, मग रेडियस म्हणजे त्रिज्या काय काढणार? डायमीटर भागिले 2, व्यास भागिले 2, 28 भागिले 2 म्हणजे आलं 14. म्हणजे ओ बी काय आला? 14. हे तर मला कळालंय. एओ सुद्धा 14. तर पुढचं वाचू. मैदान आहे आणि भोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल. आता हा जो आहे रस्ता जो काढल्यावर ट्रॅक असं म्हणूया, याची जी रुंदी आहे म्हणजे बी आणि सी हा आहे 7. तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? तर फक्त ह्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं मला. म्हणजे रस्त्याचं बघा, हा जो रस्ता आहे का, याचं मला क्षेत्रफळ काढायचंय. म्हणजे हा जो मोठं वर्तुळ आहे याचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्याच्यातून हा छोटं जे वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ मला वजा करावं लागेल. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय माहिती आहे मला? पाय आर स्क्वेअर. हे मोठं वर्तुळ आहे म्हणून कॅपिटल आर घेतो आणि छोटं वर्तुळ आहे म्हणून स्मॉल आर घेतो. पहिल्यांदा हे मोठं जे वर्तुळ आहे त्याची त्रिज्या काढावी लागेल आर. हे 14 आणि 7, हे 14 आणि 7 किती झालं? 21. हे पाय जे आहे ते मी कॉमन काढतो. आर माझं काय आलं? आर आलं 21 आणि स्मॉल आर म्हणजे हे छोटं जे वर्तुळ आहे त्याचं 14. चला तर मग आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर, पाय आहे तसं, आर म्हणजे 21चा वर्ग वजा 14चा वर्ग. पाय म्हणजे काय असतं? 22/7 असतं. 21चा वर्ग किती आहे मित्रांनो? 441 आणि 14चा वर्ग किती आहे? 196. 22/7 यांची वजाबाकी बघा काय येते? 441 आणि 196. चला वजाबाकी करा. 11तनं 6 गेले 5, हातचा आला 1, 14तनं 10 गेले 4, हातचा आला 1, 4तनं 2 गेले 2, 245.
7 भाग दिला जाते का बघूया. 7 एका 7, 7 त्रिक 21, 3 उरले 7 पाचा 35. 22 गुणिले 35. 22 गुणिले 35 चा गुणाकार करूया आपण. 2 पंच 10 हातचा आला 1, 5 दुनी 10 आणि 1 11, 0, 3 दुनी 6, 3 दुनी 6, 0 0 7 7. उत्तर आलेलं आहे आपलं 770 चौरस मीटर. चौरस मीटर. मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा केले तेव्हा मला पूर्ण रस्त्याचे क्षेत्रफळ मिळाले जे आहे 770 चौरस मीटर. ऑप्शन क्रमांक 2 770 चौरस मीटर. समजते. म्हणून डायग्राम काढायची, पूर्ण स्कीमॅटिक बनवायचा आपला प्रश्न गणित, आणि मग त्याच्यावरती विचार करायचा, सगळे आकडे मांडायचे, म्हणजे तुम्हाला पुढे डाऊट राहत नाही. काही जर आपला अडत असेल काय विचार करायला तर त्या चित्राकडे बघायचं आणि आपण तो प्रश्न आपण व्यवस्थित सोडवायला मदत करू शकतो. चित्र दे. स्टेप बाय स्टेप जाते. गणित म्हणजे काय असतं? गणित म्हणजे फक्त स्टेप बाय स्टेप असतं. एक झालं की एक, एक झालं की असं अचानक सगळं डोक्यात घ्यायचं नाही आपल्याला. आपल्याला स्टेप बाय स्टेप असंच चढत जायचं. तेव्हाच आपण उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत. आपण फास्ट जातो का? हा, जाऊ शकतो. जेव्हा आपल्याला सर्व कन्सेप्ट माहिती पाहिजे, सर्व घन वर्ग पाठ पाहिजेत, सगळ्या वर्तुळ इष्टिकाची ती या सगळ्यांचं क्षेत्रफळ घनफळ आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हा आपण या सगळे प्रश्न फास्ट करू शकतो. पण सध्या आपण फक्त ऍक्युरसीवर भर देतोय. आपण स्पीड पकडायची नाहीये. पहिल्यांदा समजलं तर पाहिजे, मग स्पीड पकडणार ना. पहिल्यांदा चालायचं कसं हे तर कळलं पाहिजे, मगच माणूस पळू शकतो. समजते? चला पुढचा प्रश्न घेऊया. सोपा प्रश्न, लॉजिक मी सांगतो कसं करायचं. लॉजिकवर ठेवायचं मित्रांनो. खूप सारे प्रश्न लॉजिकवर सुटतात. त्याचे फॉर्म्युला जरी माहित नसतील तरी आपण लॉजिकने सोडू शकतो. मिनिमम एफर्ट्स मॅक्सिमम आउटपुट. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. बघा इथं मी मजूर लिहितो आणि इथं दिवस. 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागते? 15 मजूर. काम तेच आहे, म्हणजे एकच काम आहे. समजा मला एका लाकडाचं बॅट बनवायची, हे काम आहे माझं. मग 5 मजूर 12 दिवस लागतात. किंवा घर बांधायचं, घर पकडून म्हणजे समजेल आपल्याला, घर बांधायचं लाकडाचं. 5 मजूर 12 दिवस लावतात. 15 मजूर किती दिवस लागतात? बघा, जर मजुरांची संख्या वाढली तर मला हे दिवस कमी लागतील की नाही? समजा 5च्या जागी मी जास्त मजूर घेतले तर हे दिवस जे लागणार आहे एका कामासाठी ते नक्कीच कमी होतील. 15 मजुरांना किती दिवस लागतील? जर समजा एक कन्सेप्ट लक्षात घ्या, समजा एक्स आहे आणि एक वाय आहे, हे क्वांटिटीज आहेत. एक्स वाढत असेल आणि वाय पण वाढत असेल तर याला म्हणायचं डायरेक्टली प्रपोर्शनल, म्हणजे समप्रमाणात. आणि एक्स वाढते त्याच्यामुळे वाय कमी होते, याला म्हणायचं इनव्हर्सली प्रपोर्शनल, म्हणजे व्यस्त प्रमाणात. बरोबर. समजा जर समप्रमाणात असेल तर आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाणात असेल तर आपल्याला समोरासमोरचा गुणाकार करायचा. मग हे पहिल्यांदा आपण मजूर आणि दिवसांचा संबंध काढला. मजूर वाढवले तर दिवस कमी लागतात. बरोबर. म्हणून आपल्याला म्हणू शकतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. जेव्हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तेव्हा समोरासमोर गुणाकार करायचा. हे लागणारे दिवस मी समजा एक्स मानतो. एक्स काढायचा आहे. 5 ला 12 तर 15 ला किती? व्यस्त प्रमाण आहे म्हणून मी समोरासमोर गुणाकार करतो. 5 गुणिले 12 बरोबर 15 गुणिले एक्स. एक्स आहे तसं ठेवूया. 15 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घालू तर भागाकार होईल. एक्स बरोबर 5 गुणिले 12 भागिले 15. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 चौक 12. उत्तर आलं आपलं 4. म्हणजे जर 15 मजूर वाढवले तर याचं उत्तर येते 4. ऑप्शन क्रमांक 2. काय उत्तर? 4 दिवस लागतील 15 मजुरांना तेच काम करण्यासाठी. समजे भाई लोग? जाने का आगे? चला पुढे जाऊ. चला तर हा प्रश्न वाचूया. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 आहे. आणि समजा हे 3 व्यक्ती आहेत. 1 2 3 एक्स वाय झेड हे 3 व्यक्ती आहेत. त्यांच्या वयांची बेरीज काय आहे तर 72. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुण होते 4 6 7.
7 वर्षापूर्वी म्हणजे याच्यातून 7 वजा करायचे, याच्यातून 7 वजा करायचे, याच्यातून 7 वजा करायचे आणि हे टोटल वजा 21 होतील. म्हणजे 72 मधून 21 वजा केले तर 51 उरेल. म्हणजे 7 वर्षापूर्वी या तिघांच्या वयांची बेरीज 51. हे पटलंय का? बरोबर. आता हे 4 आणि 6 आणि 7 हे समप्रमाणात जर घेतले तर 4x 6x आणि 7x येतात. यांची बेरीज 51 आलेली आहे. 4 आणि 6 10 आणि 7 17x बरोबर 51. x बरोबर 51 भागिले 17. 17 एके 17, 17 त्रिक 51. x आला 3. मग जो x सॉरी म्हणजे हा एक पहिला व्यक्ती, दुसरा व्यक्ती, तिसरा व्यक्ती यांचं काय आलं? हे 7 वर्षापूर्वी 4x होतं, 6x होतं, 7x होतं. x बरोबर 3 आला तर काय झालं? 4 गुणिले 3, 6 गुणिले 3, 7 गुणिले 3. 4 त्रिक 12, 6 त्रिक 18, 7 त्रिक 21. पण हे काय आलंय मित्रांनो? हे आलंय 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी हे 12, 18, 21 आले. आता आजचं जर काढायचं झालं मला आज, तर याच्यामध्ये मला काय करावं लागेल? 7 ऍड करावं लागतील कारण की 7 वर्षापूर्वीच होतं. 7 7 7 12 7 19, 18 आणि 7 25, 21 आणि 7 28. ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 3 येते बघा, 19, 25 आणि 28. सोपा होता ना प्रश्न? x प्लस वाय प्लस झेड 72 दिले. 7 वर्षापूर्वी तिघांची बेरीज 51 येते. त्यांचा प्रमाण पण दिले 4 6 7. मग मी समप्रमाण घेतलं, 4x 6x 7x घेतलं, त्यांची बेरीज केली 51. x ची किंमत काढली 3 आणि मग x ची किंमत काढली मग 4 7 वर्षापूर्वीचं मला माहित आहे 4x 6x 7x. त्यातून त्यांचं वय काढलं 18, 12 आणि 21. पण आजचं वय काढायचं होतं म्हणून मी त्यात 7 मिसळले मध्ये आणि मला मिळालं 19, 25, 28. ऑप्शन क्रमांक 3 19, 25, 28 हे आपलं उत्तर दिलेलं आहे. समजते तुम्हाला? जायचं पुढं? चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. वार्षिक 6% दराने, छान प्रश्न आहे पण थोडासा अवघड आहे मित्रांनो. बघा, वार्षिक 6% दर म्हणजे 12 महिन्याला 6%. 10 महिन्याच्या थकीत बिलावर 26.25 सूट मिळते. 10 महिन्याचं काढायचंय. जर 6% 12 महिन्याला असेल तर 10 महिन्याला किती असेल बघा ना तुम्ही. 6 दुनी 12 मग इथं असेल 5% असेल. 5 दुनी 10. म्हणजे हे मला पहिल्यांदा समजलं पाहिजे. हा की पॉइंट आहे या प्रश्नाचा. 5% 10 महिन्यासाठी. आता 5% 10 महिन्यासाठी किती सूट मिळाली मला? म्हणजे 5% 10 महिन्यासाठी मिळाले 26.25 रुपये सूट. तर 100%ला किती असणार आहे? तर 100% म्हणजे किती झालं याचं? बघा करा. 5%ला 26 पॉईंट, तर हे x मानूया, तितकंच गुणाकार करा. 5x बरोबर 100 गुणिले 26.25. 100 ने गुणल्यामुळे हा जो पॉइंट आहे तो किती 2 घर इकडे सरकणार म्हणजे 2625 येणार. आणि हा 5 जो आहे तो इकडे भाग द्यायचा 5. x ची किंमत मिळणार 5 1 5, 5 5 25, 1 उरला 5 2 10, 5 5 25. x ची किंमत आली 525. म्हणजे रक्कम आली किती? सूट देऊन रक्कम आली 525. आपल्याला ही जी सूट आहे त्यात मिसळावी लागणार आहे 26.2500 यांची करायची आपल्याला बेरीज. 5 2.6 5 11 हातचा आला 1 2 2 4 आणि 1 5 आणि हे 5. मग एकूण बिलाची रक्कम किती होती? 551. आणि सूट दिली होती ना आपण 26.25 पैसे. ती वजा केल्यावर आपल्याला 525 ही रक्कम मिळाली. पण सूट आपल्याला ऍड केली म्हणून बिलाची एकूण रक्कम 551 होती. त्यात तर सूट दिली ना आपण एवढी आणि मग रक्कम 525 झाली होती. आपण काढली. ऑप्शन क्रमांक किती आहे? 551 पॉईंट. ऑप्शन क्रमांक 4 551.25. बरं, याच्यामध्ये 525 ऑप्शन नाही म्हणजे तुम्ही ते बरोबर करून पुढे गेला असता. समजतंय? त्यांनी बरोबर मुद्दा म्हणून तो दिलेला नाही कारण की बहुतांश चुकायची संभावना जास्त होती म्हणून त्यांनी तो 525 ऑप्शन दिलेला नाही. समजतंय? जायचं. एक लास्ट प्रश्न घेऊया. बघा, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैशाचे नाणे आहेत. एक थैली आहे
त्याच्यामध्ये काय आहे? 1 रुपया, 50 पैसे आणि 25 पैसे. कशाप्रमाणे होते? 5, 6, 8. याचा गुणाकार करू म्हणजे आपल्याला बरोबर प्रमाण पण मिळेल. 5 एक 5. आता 6, 50 पैसे 6 म्हणजे रुपयामध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर मला याचं 3 येईल. बरोबर. 6 पंचे 30, 300 पैसे म्हणजे 3 रुपये. आणि 25 200, 200 पैसे म्हणजे 2 रुपये. मग याचं आलं 5 3 2. जर त्याची एकूण किंमत 420 असेल, याची एकूण किंमत आहे 420 रुपये. एक एककात आणायचं होतं ना रुपयामध्ये, म्हणून तर आपण या पैशाचं रुपयात रूपांतर केलं. या पैशाचं रुपांतर आणि नवीन गुणोत्तर मला काय मिळालं? 5 3 2. मग त्याला समप्रमाण करून घ्या. 5x + 3x 2x बरोबर 420. 5 आणि 3 8 आणि 2 10x बरोबर 420. x बरोबर 0 ला 0 कट झाले, 42 आलं. बरोबर. मग पॉईंट किती? 5x 3x आणि 2x. तर 50 पैशाचे किती नाणी? मग आपल्याला फक्त हे 3x काढायचं होतं आपल्याला. बरोबर. 3x काढायचं होतं. मग 3x हे रुपये झालं. 50 पैसे करायचं होतं म्हणजे परत एकदा उलट जायचं. मग 6x आणि 6 गुणिले 42. हे तुम्हाला समजलंय का? 3x म्हणजे हे रुपयात होतं ना. आता रुपयात मला 50 पैशाची नाणी करायची. मग ह्या रुपयाचं काय येणार? दुप्पट होणार. 6 नाणी होणार. रुपयाची 3 नाणी आहेत. मला 50 पैसे करायचे. याचं 2 नाणी होणार, याची 2 नाणी होणार, याची 2 नाणी होणार. म्हणजे याची 6 नाणी होणार. आणि x जो दिलेला आहे आपण काढलेला आहे तो 42 आहे, आपण काढलाय. यांचा गुणाकार करा. 6 2 12 हातचा आला 1, 6 चौक 24 आणि 1 25. 252 नाणी होती 50 पैशाची. म्हणून आपलं उत्तर आहे 252. समजते? रुपये किती झाले? 42 चे रुपये किती झाले? 42 गुणिले 3. 3 2 6, 3 चौक 12. 126 रुपये फक्त कॉन्ट्रीब्युट केले 50 पैसे नाणीने. म्हणजे त्याचं रुपयात रूपांतर केलं ना आपण 3 त्या नवीन गुणोत्तरला. नाही तर आपल्याला दुप्पट केलं तरी 252च मिळते. असंच पण काढू शकता. किंवा इथून सोपं जाते बघा. 3 रुपये म्हणजे 6 नाणी 50 पैशाची. म्हणजे 3 नाणी 1 रुपयाची, 6 नाणी 50 पैशाची. त्याला गुणिले 42 करायचं आणि आपलं उत्तर मिळतंय मित्रांनो किती? 252. सगळं काढायची गरज नाहीये. फक्त आपल्याला 50 पैशाचे किती नाणी आहेत हे फक्त आपल्याला विचारलं होतं. मग ते आहे 252 नाणी. समजते? हा थोडा मी फास्ट घ्यायचा प्रयत्न केला. खूप लेंदी व्हिडिओ होतो मित्रांनो. तुम्ही जर एखादा प्रश्न तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर तुम्ही तो परत परत रिपीट बघा. तो तुम्हाला समजेल नक्की. मी खूप डिटेल्ड आणि खूप ग्राउंड पासून म्हणजे एकदम बेसिक पासून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. की मी आशा करतो की आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करालच. आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवायला मदत कराल. आणि अभ्यास करत राहा. तब तक टेक केअर. बाय.